दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। वेणी गावातील दलित समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने विभागीय महसूल आयुक्त कार्यालय नाशिक येथे निवेदन सादर करण्यात आले। 25 जून रोजी हे निवेदन देण्यात आले असून बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ सावळे यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्याच्या निषेधार्थ यावेळी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। लोणार तालुक्यातील वेणी गावात जातीयवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी बौद्ध वस्तीवर हल्ला करत निळा झेंडा खाली उतरवून फेकला। याच पार्श्वभूमीवर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजाभाऊ सावळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट दिली होती। कार्यक्रमानंतर घरी परतताना काही गुंडांनी त्यांच्यावर रस्त्यात पाठलाग करून हल्ला केला। त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली। सहकारी भिकाजी इंगळे व गजानन इंगळे यांना लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आली आणि त्यांच्या पायावरून गाडी घालण्यात आली, त्यामुळे एका कार्यकर्त्याचा पाय फ्रॅक्चर झालाय। या हल्ल्यामागे स्पष्ट जातीय द्वेष असल्याचा आरोप करण्यात आलाय। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई उनवणे, जिल्हाध्यक्ष शशीबाई उनवणे, रवी पगारे, राज निकाळे, गोविंद शिंगाळे, प्रसाद पाटील, नवनाथ काकडे आदी पदाधिकाऱ्यांनी यावेळी उपस्थित राहून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। पीपल्स रिपब्लिकन पार्टी राष्ट्रीय नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, कार्याध्यक्ष जयदीपजी कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे यांच्या आदेशानुसार आज महसूल आयुक्त कार्यालय या ठिकाणी निवेदन देण्यात आले। बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय राजाभाऊ सावळे यांच्यावर आणि काही कार्यकर्त्यांवरती लोणार या ठिकाणी जो काही जातीवादी गुंडांनी केलेला जो हल्ला आहे, त्या लोणार गावामध्ये वणी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या वस्तीमध्ये जो काही निळा झेंडा लावलेला होता तो गावगुंडांनी काढून टाकला। त्या गावगुंडांची त्या ठिकाणी मस्ती वाढलेली असताना तिथे राजाभाऊ आणि आमचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी गावातील लोकांना धीर देण्यासाठी गेले होते। तसेच तिथं त्यांनी समझोता केला आणि समझोता केल्यानंतरनं ज्या वेळेला निघाल्यानंतरनं त्यांना मध्य गावाच्या काही अंतरावर काही गावगुंडांनी गाड्या आडव्या करून त्या ठिकाणी अडवण्यात आलं आणि अडवण्यात आल्यानंतरनं त्या ठिकाणच्या गुंडांनी यांच्यावरती हल्ला चढवला। तसेच आमचे राजाभाऊंचे जे उपाध्यक्ष होते गावात त्या ठिकाणचे आमचे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे, त्यांच्यावरती गाडी चालवून त्यांच्या पायावरून गाडी घातली आणि त्यांना त्यांच्या पायावरून गाडी घातल्यानंतर त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला आहे, ते दवाखान्यात आहे। अशा पद्धतीची जी गावगुंडगिरी चालू आहे ती तात्काळ कुठेतरी थांबली पाहिजे। जर लवकरात लवकर गुन्हा दाखल करून संबंधित आरोपींना अटक झाली नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक।